स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन ब्लॉगमध्ये. आता वाजलेले रात्रीचे 11 आणि आज आहे सगळ्यात मोठी शिवरात्र, म्हणजे ते उद्या आहे. तर आम्ही जाणार आहोत आज 12 वाजता महादेवाच्या दर्शनाला. तर चला म्हणलं तुम्हाला बी घेऊन जाऊया. तर रात्री 12 वाजता तळ्यातल्या महादेवाच्या दर्शनासाठी जाणार आहोत आपण. चला, मी आणि बाबाच दोघंच घरी, तर आम्ही दोघं जाणार आहोत. चला मग जाण्यासाठी आधी आंघोळ वगैरे करावं लागेल आता महादेवाला रात्री. तर चला आधी बाबासाठी पाणी ठेवूया आंघोळीला. लगेच मी बाबाला पाणी ठेवलं, ते पण इलेक्ट्रिक शिगडीवर, म्हणजे पटबन तापतंय. आणि लगेच थोडं करेक्ट 12 वाजले आणि आमचं आवरून पण झालं. पण मध्येच बाबानं काहीतरी मला ऑर्डर दिली, चला तुम्हाला दाखवतो. आणि मग बाबा बी आवरायला ते इथंच काहीतरी करायला. ते मग बाबाची ऑर्डर होती की चल डिकाशन पिऊन जाऊ, म्हणून मी करायला तो डिकाशन. कारण बाबाला चहा पिल्याशिवाय कुठे जाऊ वाटत नाही. मग चहा पिऊन मग जाऊ म्हणले. चला बाबा म्हणलं तुमची इच्छा. तर मग चहाला ठेवलो आणि मग मी केलो काळाच्या. मला तर काळाच्या पिऊच वाटत नाही, पण बाबासाठी म्हणून केला थोडा गोटभर. आपण चव घ्यावंच म्हणलं आता काळ्याच्या पर्याय काय त्याला. पिऊन बघितलो, माझ्या हातचा चहा मलाच आवडला नाही, पण बाबाला आवडला. मग बाबा पिऊ लागला ते चहा छान. तर चला म्हणलं बाबाचा चहा पिणं झाल्यावर निघालो आम्ही, ते पण डायरेक्ट महादेवाच्या मंदिराच्या दिशेनं. चला म्हणलं आपली धन्नो काढावं आणि मी काढलं आपली गाडी आणि निघालो सरळ आपल्या महादेवाच्या मंदिराकडे. ते म्हणजेच की तळ्यातलं महादेव, शंभू महादेवाचं मंदिर. की चला म्हणलं किती गर्दी आहे, काय गर्दी आहे, अरे भयानक. आता ते तुम्हाला थोडंफार क्लिप कळलीच असेल, तर चला तुम्हाला दाखवतो कसली गर्दी आहे. आणि ह्याच्याहून जास्त गर्दी तर ते सिद्धेश्वरच्या मंदिरात होती. त्याच्यासाठी तुम्हाला हा व्हिडिओ शेवट पर्यंत बघावा लागेल. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकनला पण प्रेस करा, म्हणजेच की आपले सुंदर सुंदर व्हिडिओ तुम्हाला भेटत राहते. तर चला म्हणलं आधी तुम्हाला घेऊन जातो मी आपल्या तळ्यातल्या महादेवापाशी. तर आम्ही फक्त एकच महादेवाचं मंदिर करणार होतो, पण बाबां म्हणले चला सिद्धेश्वरला पण जाऊन. मग तिकडं पण गेलो. सिद्धेश्वरची यात्रा पण भरते, पण यात्रा तर आता थोडीच, आता फक्त मंदिरात दर्शनालाच भरपूर गर्दी. आम्ही पोहोचलो तर तळ्यातल्या महादेवाच्या मंदिरापाशी, तर आधीच गाड्यानं फुल पार्किंग जाम झाली होती, भरपूर गर्दी होती या ठिकाणी. तर चला बघा आता गर्दी कशी कशी आहे इथं. मग आम्ही जिथून दरवेळेस बेल घेतो तेच भया बसलो ते बेल घेऊन. बाबांना पण या ठिकाणातून बेल वगैरे घेतलं. चला म्हणलं आता जाऊया दर्शन रांगेला. भयानक गर्दी आहे बाबा, आता बघितल्यावर दंग होऊन जाचाल तुम्ही पण. तर दर्शन वगैरे घेऊन आम्ही इथं बसलो होतो. मग मी उठलो आणि चला म्हणलं मग सिद्धेश्वरला जायचं. बाबानं म्हणले मी उठून घराकडे जाऊ म्हणलं, तर लगेच बाबा पण उठले आणि म्हणले नको नको घराकडं, आपण जाऊ डायरेक्ट आता सिद्धेश्वरच्या मंदिरामध्ये, तिथलं पण दर्शन घेऊ. आजची शिवरात्र आहे तर रात्रच उजडायचं असते म्हणले बाबानं. तर चला म्हणलं मग रात्रच उजडू आजची, जाऊ म्हणलं सिद्धेश्वरला. तळ्यातल्या महादेवाच्या कळसाच्या डबल एक वेळेस पाया पडलो आम्ही. आणि मग बाबाला म्हणलं आता तुम्हीच घ्या गाडी आणि चला जाऊया आपण आता सिद्धेश्वरला. मग महादेवाला भेटून बरं वाटलं, मग बाय बाय केलं आपण तळ्यातल्या महादेवाला. निघालो आम्ही आता डायरेक्ट सिद्धेश्वरच्या मंदिराकडे. तर चला मग सगळ्यात मजा तर सिद्धेश्वरच्या मंदिराकडेच आहे. तर भरपूर गर्दी असते या ठिकाणी, अतिशय गर्दी. तर ही बघा पब्लिक सगळी चलत निघाली आता सिद्धेश्वरच्या मंदिराकडे. तर चला मग आपण पण जाऊया सिद्धेश्वरच्या मंदिरात. तर आता पोहोचलो आपण सिद्धेश्वरच्या मंदिरापाशी, जी की इथं भव्य दिव्य यात्रा भरते, त्याच्यामुळे पार्किंग व्यवस्था वगैरे मोठी असते, इथं गर्दी वगैरे भरपूर पडते. तर चला मग आपल्या गाडीला पण जागा कुठे भेटते काय नाही बघू. तर ते बघा पाळणे वगैरे, तर यात्रेला तर आपल्याला यायचंच आहे नंतर. मग ते जे पाळणे वगैरे ते आपण नंतर नेक्स्ट ब्लॉकला बघू, ज्या ब्लॉकला मी म्हणजे ज्या दिवशी येईन यात्रेला. कारण आता इथून 15 दिवस यात्रा असते आपली सिद्धेश्वरची, लातूरची यात्रा बरेचशा जणांना माहीत असेल. तर चला मग आता आपण गाडीला जागा वगैरे बघूया कुठे भेटते.
आणि इथं पार्किंगला काही असा नंबर देतात आणि त्याच नंबरची आपल्याला पावती पण देते. 30 रुपयाला आहे टू व्हीलर, 30 रुपये पार्किंग. भयानक इथं महाग आहे बघा का आमच्या लातूरला. 30 रुपये घेतलेत, गेल्या वेळेस कमी होते, ह्या वेळेस जास्त केलेत. तर चला म्हणलं आता आपण जवळ डायरेक्ट मंदिरामध्ये. तर मंदिरात जातोच तर काय आपल्याला पोलिसांचा जे बंदोबस्त आहे तो भरपूरच दिसेल, कारण या ठिकाणी गर्दी असल्यामुळे चोरांची पण संख्या तशीच असते. आम्हाला दर्शनाला तर जायचं होतं, पण आमच्या पायात चपला वगैरे आम्ही तसंच घालून आलो पुढं. मग मला वाटलं पुढं तर काही तर असेल सोय वगैरे चप्पल ठेवायची, म्हणून मी बाबाला पण काही म्हणलो नाही. आम्ही तसंच पुढं रांग कुठं नाही नेमकं बघितलं तर हे बघा इथूनच रांग लागली दर्शनासाठी. एवढी मोठी रांग आहे महादेवाच्या दर्शनाला की हा बापरे, सगळे आत्ताच आलेत का काय की पूर्ण लातूरची संख्या असं वाटलं. पण आम्ही चपला तर काढलोच नव्हतं, पण शेवटी आम्हाला डिक्कीत येऊन चपला काढवलं. वापस गाडीपाशी आलो आणि मग गाडीच्या डिक्कीमध्ये आमच्या सगळ्यांच्या दोघांच्या पण चपला आम्ही टाकलो आणि त्याच्यात बी ती बाबा डिक्की उघडीच ठेवला ते, म्हणजे सगळ्या चपला सपासप झाल्या असत्या गायब. चला मग चपला वगैरे आतमध्ये ठेवून वापस आम्ही निघालो मंदिराकडे. आधीच लांबच्या लांब गाडी लावलो होतो. चला मग आता जाऊन दर्शन घ्यावं म्हणलं. बाबानं म्हणलं इथून पास घे, कारण पास घेतल्यावर लवकर दर्शन होईल, कारण असं गर्दी जास्त दिसायला. मग ठीक आहे म्हणलं. मग 20-20 रुपयाचे मी 2 पासेस घ्यायला इथं रांगेत थांबलो. तर पासेस पण घेतले, आमचे पास आहेत. तर आता पासच्या रांगेत जाऊन थांबावं लागतं आम्हाला. तर आम्ही आलो तेव्हा या पासच्या रांगेमध्ये. तर त्याच्या आधीच मला आमचे मित्र भेटले, जोरात चिरकत चालू होते. त्याला मला अजून जोरात चिरक म्हणलं, त्यानं अजून जोरात चिरकाला. चला म्हणलं मग आम्ही थांबलो आता त्या पासच्या दर्शनाच्या रांगेमध्ये. तर इथं तर त्याच्यापेक्षा जास्त गर्दी. ज्यांनी पैसे नाही काढले, पैशानं नाही तिकीट घेतलं, त्यांचंच उलटं लवकर दर्शन झालं. पण हे पास घेणाऱ्यांची संख्या जास्त होती इथं आणि का एवढी मोठी गर्दी. आम्हाला 2 तास लागले फक्त इथं यायला. तर एवढी गर्दी होती हद्दीच्या बाहेर. चला मला आता दर्शन तर घ्यावंच लागेल, आलं तसं म्हणून थांबलो होतो आम्ही रांगेमध्ये. आणि एवढा कटाळा आला होता मला रांगेत थांबा हद्दीच्या बाहेर. पण गर्दी काय कमी व्हायचं नावच घेण्यात आली. एवढी पब्लिक आली होती, एवढी पब्लिक की अरे बाप, परेशान होऊन गेलो मी. तर कसं बसं त्या गर्दीतून बाहेर पडलो आणि बाहेर आल्याच महाप्रसाद होता इथं. तर फराळाचं होतं, तर आम्ही मग फराळाचं करावं म्हणलं. आणि रात्री 2-2:15 वाजता आम्ही फराळाचं केलं या ठिकाणी, कारण भूक जाम लागली होती गर्दीत थांबून. त्याच्यानंतर पिलं मस्त दूध, ज्याच्यात काजू, बदाम, पिस्ता सगळंच काय होतं. चला मस्त शिवरात्रीची अख्खी रात्रच उजळली. आता 3 वाजलेत, 2, 2:30, 3 झालेत. आता 3 वाजलेत. टाईम फिक्स करतो आधी. 3 वाजलेत. आता आम्ही आमचे थिएटर काढला. चलो घर को जाएंगे अभी. हर हर महादेव. शिवरात्रीचं मस्त महादेवाचे दर्शन वगैरे घेऊन आलोय आता घरी. तर चला सगळ्यांना महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंटमध्ये हर हर महादेव लिहून टाका. तर चला मग बाय, भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंतसाठी बाय.